उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण मराठवाड्याची लोकसभा मतदारसंघाची झाडाझडती घेतली. कोण कोणत्या जागा कुठे लढवू शकेल याच्यावरती आमचं एकमत झालं. मराठवाडा हा कायम शिवसेनेचा गड राहिला. 2019ला संभाजीनगरला जे घडलं, जो अपघात घडला शिवसेनेच्या बाबतीत, त्याच्या दुरुस्ती संदर्भात आता पावलं टाकली जात आहेत. मराठवाड्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे नक्कीच एकत्रपणे लढतील. काँग्रेसचं राष्ट्रवादीबरोबरचं आमचं जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे. वंचित बहुजन आघाडीबरोबरची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत. ज्या वेळेला कोणीही मागच्या दारानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण जनता अत्यंत जागरूक आहे. ओठात एक आणि पोटात एक असं कोणी करणार नाही. आणि महाविकास आघाडीतले किंवा इंडिया ब्लॉकमधले सगळे घटक एकमेकांना मदत करतील असं ठरलेलं आहे. काँग्रेस पक्षाबरोबरची बोलणी आता चांगल्या दिशेने सुरू आहे. आणि या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आहे. आम्ही सगळे त्यांना मदत करतो. 2-4 दिवसामध्ये आम्ही दिल्लीत जाऊ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी एक अंतिम चर्चा आणि एक मसुदा ठरवू. पण या क्षणी महाराष्ट्रात तरी आघाडीतल्या जागा वाटपात आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही. मराठवाड्यावरती आमचं विशेष लक्ष आहे लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीच्या बाबतीत. बोला. काँग्रेस जे आकडे जागांसाठी चाचपणी करते, काँग्रेस 41 जागांसाठी चाचपणी करते, त्यांना जास्त जागा हव्या शिवसेनेपेक्षा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचे नेते वारंवार बोलत आहेत. जाहीरपणे कुठे बोलल्याचं मी ऐकलं नाही. म्हणजे नानासाहेब पटोले, राहुल गांधी, महाराष्ट्रात नाना पटोले अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे. दिल्लीमध्ये खरगे साहेब आहेत आमचे, राहुलजी आहेत. त्यांच्याकडून कुठे अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य आलं तर माझ्या निदर्शनास आलं नाही. बाकी इतर कोणी काय बोलत असेल तर ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. आम्ही अति स्पष्ट सांगितलं आहे, जो जिंकेल त्याची जागा. आकडा वाढवायला जागा मिळणार नाही कोणालाही, ना शिवसेनेला, ना काँग्रेसला, ना राष्ट्रवादी. आम्हाला असं खात्री आहे आम्ही जिंकू. आमच्याकडे उमेदवार आहे किंवा आमच्याकडे उमेदवार नाही, तुमच्याकडे आहे, ती जागा तुम्हाला मिळेल. आकडे वाढवायला जागा कोणीही घेणार नाही. 2019चं संख्याबळ पाहता शिवसेनेची आकडा जास्त आहे आणि काँग्रेसचा तर बोटावर मोजणे इतका नाममात्र आहे. अशा स्थितीमध्ये काँग्रेस जास्त जागा मागते हे तर आता चर्चा होतातच ना. काँग्रेसने कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत. जास्त म्हणतात तुम्ही त्या. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं बेस आहे आणि तो राहील. विदर्भात काँग्रेस मजबूतीने उभी आहे. त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे. आत्ताच मला अमित देशमुख इथेच भेटले, आम्ही चर्चा करत होतो. मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर किमान 300 ठिकाणी या देशात काँग्रेस आणि भाजपा यांची सरळ लढत आहे. आणि त्या जागा ज्या आहेत त्या जागा 2024चं भवितव्य ठरवतील. किमान 150 ते 250 जागांवर प्रादेशिक पक्ष आणि भाजपा अशा लढती आहेत. प्रादेशिक पक्ष, रिजनल पार्टी, आणि फक्त 100 जागावर आज भाजपा आहे भारत, असं आमचं म्हणणं आहे. 543 जागांच्या गणित आमच्यासमोर स्पष्ट आहे.
आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 2024ला या देशात आणि या राज्यामध्ये परिवर्तन होईल.